सगळ्या आजी मतं पडली त्या पक्षाला, ती आजपर्यंत त्या इतिहासाच्या कसब्याच्या इतिहासात परत पडली. गणेश मंडळ हा राजकारणाचं विद्यापीठ मानलं जातं. गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता हा आज आमदार म्हणून आपल्या कसब्याला लाभलेला आहे. आणि गणेश मंडळ म्हणजे आमचा जीव की प्राण आहे. गणेश मंडळाचे कार्यकर्ते फक्त ते वर्गणी गोळा करणं आणि गणपती करणं एवढंच. मग जेव्हा चांगलं करतात तेव्हा म्हणत नाही ना कोणी. म्हणलं पाहिजे की बाबा हे सगळं त्यांनी केलं, मंडळातल्या मुलांनी केलं, जवळच्या कार्यकर्त्यांनी केलं, हे म्हणायला पाहिजे. एका मुलीला विवाहाचा आहेर देण्याचा तिथे कार्यक्रम चालू होता. नेमकं हे काय आहे? तुम्ही आलेत तेव्हा ती एकच घटना होती, पण दादा अशा 100 गोष्टी पुणे शहरात करत असतात. तुम्ही आता खूप कॉन्फिडेंटली म्हणता की आम्ही ते करणार आहोत, आम्ही ते होणार आहोत. ते काय कशातून कॉन्फिडन्स येतो तुमचा? भारतीय जनता पार्टीमुळं तो एक जोश येतो की आपण करूच शकतो. तुमचं विजन काय असणार आहे किंवा मला नागरिकांसाठी हे करायचं आहे? लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे कोणी केलं तर हे अमुक अमुक या व्यक्तीने केलं. विचारलेला प्रश्न बिनधास्तपणे उत्तरं देतात. राजकारणात हे थोडंसं अडचण होऊ शकतं असं वाटत नाही? 15 जानेवारीला महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि तत्पूर्वी आता उमेदवारी अर्ज भरणं, उमेदवारांनी चित करणं, ह्या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत. हे होत असताना उद्या सभागृहात जे लोक जाणार आहेत, जे नगरसेवक जाणार आहेत, त्यांचं आपल्या प्रभागासाठी नेमकं विजन काय आहे, त्यांच्या माध्यमातून नागरिकांचे कुठले प्रश्न आहेत जे सोडवले जाणार आहेत, हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या पुणे लोकलच्या आखाडा महापालिकेचा या विशेष सिरीजमध्ये घेतोय. सध्या माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत ते पुणे शहराचं केंद्रस्थान मानलं जाणाऱ्या, ज्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं, ज्या भागामध्ये ग्रामदेवता कसबा गणपती आहे, अशा प्रभाग क्रमांक 24मधून लढण्यासाठी इच्छुक असणारे देवेंद्र उर्फ छोटू बडके. भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे पुणे लोकलमध्ये. धन्यवाद. मी जसं सुरुवातीला सांगितलं की हा पुणे शहराचं केंद्र, पुणे शहराचा एकदम मध्यभाग, आणि तिथून लढण्याची तुम्ही तयारी करताय. तर हे होत असताना देवेंद्र बडकेंचा आजपर्यंतचा प्रवास आहे, म्हणजे आज तुम्ही भाजपमध्ये काम करताय, हा नेमका कसा झालेला आहे? माझे वडील प्रभाकर दत्तात्रय उर्फ बाबू वडके यांनी 40-45 वर्ष जनतेची सेवा केली. त्यांना राजकारणामध्ये बिलकुल यश नाही झालं, त्या पद्धतीने त्यांना काही मिळालं पण नाही. पण माझ्या वडिलांची सेवाभावी वृत्ती एवढी होती की आजही त्यांच्या नावाने माझी ओळख होते. त्याच्यानंतर मग ते 2002ला माझ्या वडिलांनी निवडणूक लढवली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नुकतंच उत्पन्न झाला होता. पण तेव्हा त्यांना सगळ्या आजी मतं पडली त्या पक्षाला, ती आजपर्यंत त्या इतिहासाच्या कसब्याच्या इतिहासात परत पडली नाही. आणि नंतर परत असा मुद्दा होतो की याच्यामध्ये वडिलांनी केल्यानंतर माझे वडील नेमके 2012ला भारतीय जनता पार्टीमध्येच होते. गिरीश भाऊ बापटांच्या माध्यमातून माननीय खासदार त्यांच्याबरोबर होते, तरी ते 2011लाच एक्सपायर झाले. त्याच्यानंतर मी ठरवलं की आपल्याला लवकरात लवकर व्हायचंच आहे. मी खूप प्रयत्न केले, नाही झालं. 2016ला मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये ती 2017ची बिडकरांची निवडणूक असेल, म्हणजे तेव्हा 4 उमेदवारांचा प्रचार केला. त्याच्यानंतर 2019ची लोकसभा, 2019ची विधानसभा, त्याच्यानंतर 2022ची पोटनिवडणूक, 23ची, नंतर 24च्या दोन्ही सार्वत्रिक लोकसभा आणि विधानसभा, या सर्व निवडणुकांमध्ये काम करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या माध्यमातून जे काही जे कार्यक्रम लागले किंवा त्यांच्या बरोबर राहून त्यांच्याकडनं शिकवून काम करणं, या सगळ्या गोष्टी करण्यात आजपर्यंत काम करत आलेलो आहे. कार्यकर्ता म्हणून पूर्णपणे समर्पित भारतीय जनता पार्टीला मी आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात, तर गणेश मंडळाचं देखील तुम्ही एक मोठी परंपरा असणाऱ्या त्वष्टाकासार समाज गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहात. हा, आणि खरं तर गणेश मंडळ हा राजकारणाचं विद्यापीठ मानलं जातं, ह्याचं काय नेमकं? ते खरंच आहे, कारण गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता हा आज आमदार म्हणून आपल्या कसब्याला लाभलेला आहे आणि तो आता कायमचा राहणारा आमदार आहे. तसंच आज मी उद्या असं होऊ शकतो की गणेश मंडळाचा कार्यकर्ता नगरसेवकसुद्धा होऊ शकतो. आणि गणेश मंडळ म्हणजे आमचा जीव की प्राण आहे. म्हणजे हे लहानपणापासून काही नाही बाकी शिकलो, पण हे नक्की शिकलो की मंडळ कसं चालवायचं, त्या ह्याच्यातनं ॲडजस्टमेंट कशी करायची, त्याच्यातनं मग कार्य कसं करायचं, मग विधायक कार्य कसं करायचं. त्या माध्यमातून आपल्याकडे आलेली कोरोनाची महामारी असेल, त्या महामारीमध्ये कोणी नाही आलं, फक्त मंडळांचीच मुलं त्या ठिकाणी कामाला आली. म्हणजे आपल्या चौकातलं मंडळ काय करू शकतं हे सगळ्या बाजूच्या गणेश मंडळांनी दाखवलं. त्यामुळे गणेश मंडळ हे तिथल्या राहणाऱ्या लोकांचं
एक म्हणतो आपण काही आत्मीय केंद्र आहे की बाबा जवळपास काय सांगू शकतो किंवा अडचण आली तर कोणाला बोलवू शकतो. ज्याच्याकडं घरातच माणसं नसतील तो माणूससुद्धा आज कोणाला बोलवू शकतो, तो फक्त गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यालाच बोलवू शकतो, कारण बाकी कोणीही येत नाही. कधी कधी शेजारच्याला माहिती नसतं आपल्या शेजारी कोण राहते. त्यामुळे गणपती मंडळ आणि ही आमची सगळी मंडळं आणि गणेश मंडळ म्हणजे माझा जीव की प्राण आहे. आता हे थोडीशी आपली राजकीय मुलाखत आहे, मात्र एक सामाजिक गोष्टी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा उल्लेख निघाला म्हणलं. अनेकदा मीम्स असतात, एक व्हिडिओ बनतात की गणेश मंडळाचे कार्यकर्ते फक्त ते वर्गणी गोळा करणं आणि गणपती करणं एवढंच तिथपर्यंत मर्यादित असतात. तुम्हाला खरंच तो आरोप पडतो का? नाही, काय होतंय, एखाद्या मंडळाने केलं म्हणून पुण्यातल्या 5,000 मंडळांना नावं ठेवायची असं होत नाही ना. कारण बाकीचे, आता मी स्वतः सांगतो की आमचा समाजाचा गणपती असेल, माझा ज्या मंडळाचा मी क्रांतीवीर राजगुरू मित्र मंडळाचा अध्यक्ष असेल, एकाही घरातनं वर्गणी घेत नाही, आजही नाही आणि मागही नाही घेतली. त्यामुळे वर्गणीवरनं वाद घालणं किंवा काय हा विषय नाही. आता एखादं कुठलं तरी कोपऱ्यातलं मंडळ एखादं कधीतरी ती पण जाणून बुजून चूक होत नाही, त्यावेळेस घडलेल्या परिस्थितीनुसार हे असतं, तर त्या मंडळामुळं सगळ्या मंडळांना नावं ठेवणं योग्य नाही ना. त्या संदर्भात आता लोकांनी बोलायचं तर कधीतरी एखादी चूक घडतेच आणि ती आम्ही ॲक्सेप्ट पण करतो की बाबा ही चूक मुलांची आहे त्या, पण म्हणून मंडळांना सगळ्यात नावं ठेवायची. मग जेव्हा चांगलं करतात तेव्हा म्हणत नाही ना कोणी. म्हणलं पाहिजे की बाबा हे सगळं त्यांनी केलं, मंडळातल्या मुलांनी केलं, जवळच्या कार्यकर्त्यांनी केलं, हे म्हणायला पाहिजे. आणि तेवढा तर मोठेपणा दाखवू शकतो ना, मानवी स्वभाव आहे. गणेश मंडळाचा कार्यकर्ता समर्पित भावनेचं काम करतो. समर्पित म्हणजे टोटल. आता तुम्ही महापालिका निवडणुकीला सामोरं जायचं म्हणता, मात्र महापालिका निवडणूक केल्यावर तुम्ही सभागृहात गेला तर काम करणारच आहात. मग आत्तापर्यंत त्या भागामध्ये काय कामं केलेली आहेत नेमकी? मी काम 24 तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता आहे. म्हणजे मला असं नाही होत की माझा फोन कधी स्विच ऑफ झाला आहे आणि अडचणीच्या वेळेस मी कोणासाठी पोचलो नाही आहे. कारण मला जेव्हा जेव्हा फोन येतो, मग तो रात्री 3 वाजता येऊ द्या, पहाटे 5 वाजता येऊ द्या, रात्री 10ला येऊ द्या, आणि शक्यतो आजारपणाचे किंवा एखाद्या काही घडल्याचे फोन जे येतात ते 10च्या आत कधी येत नाही किंवा दिवसा सकाळी 10 वाजता येत नाहीत, ते सगळे रात्री 10 नंतरच येतात फोन. आणि ते उचलण्याचं काम मी कायम केलं आहे. आणि त्या माध्यमातून मी लोकांच्या अडीअडचणीला, लोकांच्या घडलेल्या एखाद्या वाईट घटनेला मी तिथं त्यांच्याबरोबर हे होऊन त्यांचा जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व कसा होईल असं करणारं मी कार्यकर्ता आहे. म्हणजे 24 तास फील्डवर काम करायची तयारी, 24 तास लोकांबरोबर राहायची तयारी आणि त्यासाठी काही करायची तयारी असणारा कार्यकर्ता आहे मी. आता आम्ही पाहिलेलं आहे की म्हणजे मी मध्ये एकदा तुमच्या ऑफिसवर आल्यानंतर पाहिलं होतं की बाबा एका मुलीला विवाहाचा आहेर देण्याचा तिथे कार्यक्रम चालू होता. नेमकं हे काय आहे? नाही, हे कसं आहे, चंद्रकांत दादा आपले मंत्री आहेत, पुणे शहरात कोथरूडमधून आमदार असलेले चंद्रकांत दादा म्हणजे आमच्या सगळ्यांचेच दादा. तर दादांनी खूपशा गोष्टी अशा केलेल्या आहेत की एवढंसं तुम्ही आलेत तेव्हा ती एकच घटना होती, पण दादा अशा 100 गोष्टी पुणे शहरात करत असतात. म्हणजे ज्या मुलीला आंदण म्हणून भांडी देणं असेल, कपडे म्हणजे साडी देणं असेल किंवा अगदी 1 ग्रॅम सोन्यापर्यंत दादा सगळं त्या मुलीचा खर्च जो मुलीला आहेर दिला जातो तो संपूर्णपणे भांड्यांचा, म्हणजे काय आपण म्हणतो झाल म्हणतो, ती झाल असेल, साडी शालू असेल किंवा नथनी असेल किंवा काय, अशा सगळ्या गोष्टी हे दादा देऊन, परत दादा असं म्हणत नाहीत की माझं नाव घ्या, माझं नाव लावा. हे अशा सेवाभावी वृत्तीने फक्त भाजपच करू शकते. आणि अशी भारतीय जनता पार्टीत आम्ही आमच्या नशिबाने दादा आहेत, हेमंत भाऊ आहेत, केंद्रीय मंत्री मुरली अण्णा आहेत, गणेशजी बिडकर आहेत, तर तसे आम्ही सर्वांचे यांच्याबरोबर राहून सगळं जास्तीत जास्त काम करायचं कसं आहे यांच्याकडनं शिकलो आहे. आणि ते द्यायचं काम चालू होतं. हां, ते काम चालतं दादांच्या माध्यम म्हणून आम्ही ते काम करतो. आता ज्या भागात आपण का बोलतोय KEM हॉस्पिटल, कमला नेहरू आणि हे सगळं, तर हा जुने पुणे आहे. इथं जुन्या वाड्यांचे प्रश्न आहेत, रहदारीचे प्रश्न आहे. तुम्ही आता नगरसेवक म्हणून तुम्हाला पुढं जायचं आहे, इथल्या समस्या काय नेमक्या आहेत की ज्या आपल्याला सोडवायच्या आहेत? हे तुम्हाला म्हणजे पहिलं समस्या माहीत असणं गरजेचं असतं. समस्या म्हणजे सगळ्यात मोठा 2च प्रश्नांचं हे होऊ शकतं. एक तर रहदारीचा प्रश्न आणि जुन्या वाड्यांचा प्रश्न. हा इथल्या नागरिकांना खूप त्रासावून सोडणारा प्रश्न आहे. कारण जुन्या वाड्यांचा प्रश्न असा आहे की जुने वाडे त्या शनिवारवाड्याच्या 300 मीटर हद्दीमध्ये बरेचसे आज तसे 100 मीटरवाले ते सगळेच अडकून पडलेले आहेत.
मग ते राहणार कधी? तिथली लोक बाहेर गेली तर त्या वास्तू पडायला आल्यात. एखादं घर भाडेकरू असेल तो हक्क जाईल म्हणून तो तिथं राहतोय, म्हणजे तो जीवाला घाबरूनच राहतोय. तर तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न माननीय गिरीश बापटांनी केलेला होता. त्याच्यानंतर आता हेमंत भाऊ करतायत, दादांनी केलं आहे. आणि आता केंद्रीय मंत्रीच आपले असल्यामुळं मुरलीअण्णा मोहोळ यांच्या माध्यमातून तो लवकर सुटेल. आणि त्यांच्याबरोबर आम्ही जर सभागृहात गेलो तर तो अजून त्यांच्याकडे जाऊन तो मार्गी लावायचा 100% प्रयत्न करणार. दुसरा प्रश्न जो रहदारी वाहतुकीचा जो आहे, जो शिवाजी रोडचा असेल, KM हॉस्पिटलच्या इथला असेल, तर हेमंत भाऊंच्या स्वप्नातला जो भुयारी मार्ग आहे, भुयारी मार्ग जर तो लवकरात लवकर मार्गी लागला आणि तो प्रश्न जर सुटत असेल तर तो त्या पद्धतीने सुटला तर तिथली अख्खी वाहतूक संपून जाईल. म्हणजे वरनं जाणारा वरनं थोडेसेच जातील, पण खालनं जाणारा ज्याला लांब जायचं किंवा ज्याला स्वारगेटला जायचं तो पटकन पास होईल. आणि त्यामुळं तिथं वाहतुकीचा प्रश्न संपेलच तिथनं. कारण आज काय होतं, खूप गर्दी होते, खूप येतं, आणि ती सगळी मार्केट एरिया असल्यामुळे सगळे त्याच एरियातनं तिथं जायचा प्रयत्न करतात. आता बोलायला गेलं तर तुमच्या इथं 2 मोठे हॉस्पिटल आहेत, मात्र खरंच ते त्या जे पद्धतीनं चालणं गरजेचं आहे ते चालत आहेत असं वाटतं की ज्यामुळे लोकांच्या समस्या सुटत आहेत? नाही, हॉस्पिटलचा विषय असा होतो सर, की हॉस्पिटलला कधी आपण म्हणतो, पण ती थोडीशी दादागिरी करायलाच लागते. कारण नागरिक खरंच त्रासलेला असतो. आणि कधी म्हणजे मी तुम्हाला सांगतो की रुग्णालय हे ओव्हर बिल करणं किंवा त्यावेळेसच्या परिस्थितीला न साधारण धरून मला वाटलं म्हणून मी केलं. आणि दवाखान्याचं ते पब्लिकला कळतच नाही. मग त्याच्या माध्यमातून जेव्हा नागरिकांना त्रास होतो तेव्हा नागरिक आम्हालाच सांगतात की बाबा ही गोष्ट अशी चालू आहे, किंवा ह्याच्याबद्दल आम्हाला एवढे पैसे आलेत तर आता कुठनं भरायचे. अक्षरशः आम्ही मग शहरी गरीब कार्ड काढून दे, मग नागरिकांना महात्मा फुले योजना बसते का बघा, मग अजून काय मदत देता येईल तर मग आमदारांचं लेटर लावा, मग हेमंत भाऊंच्या ऑफिसवर जायचं, ते लेटर तयार करून घ्यायचं, ते पोस्ट करायचं. म्हणजे जेवढं काय मदत देता येईल तेवढं प्रयत्न करतो. पण त्याही पलीकडं कधी हॉस्पिटलला ॲडजस्ट करत नाही. तेव्हा मग आमचा संयम सुटायची वेळ येते, पण आम्ही करूनच घेतो. कारण नागरिकाला खूप त्रासलेला असतो त्यावेळेस आलेला जो दवाखान्यातला रुग्ण. तिथंच KM हॉस्पिटल आपल्या कमला नेहरूला गणेश बिडकरांच्या माध्यमातून अनेक निधी आला असं बोललं जातं. आता ते आणतायत, मात्र तुम्ही तिथं काय योगदान देणार? आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवणार की तो नीट होतोय का नाही, नीट त्या पद्धतीने त्यांच्या ज्या स्वप्नातलं जे रुग्णालय चालवायचं तसं ते पार पडतंय का नाही, तिथं उगाच काहीतरी दुसरंच काहीतरी होतं आहे का त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि शेवटच्या रुग्णांना तो मिळाला पाहिजे, त्या जो येणार आहे त्या माध्यमातून त्याला सगळ्याला तो हे झाला पाहिजे, त्यांना मदत झाली पाहिजे त्या गोष्टीची. ते होणं का नाही बघणंच आमचं काम आहे ना, कारण ते केलंच पाहिजे ते. आता बऱ्यापैकी सोसायट्या तर आहेत, मात्र बैठी घरं आहेत, तिथं बऱ्याचशा समस्या नागरिकांना जाणवतात की बाबा अरुंद रस्ते तो तर विषय आहेच, मात्र स्वच्छता असेल किंवा पाण्याचे प्रश्न आहेत, हे सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय ठोस प्लॅनिंग आहे पुढच्या काळामध्ये केलेलं? नाही, आता बघा, आमदारकी झाली 2024ला नोव्हेंबरमध्ये. हेमंत भाऊंनी 3 महिन्यात आमच्या भुयाळीचा जिथं आज 10-15 वर्ष पाणी प्रश्न सुटला नव्हता, तो त्यांनी अक्षरशः एका टायमाला त्या पाण्याच्या अधिकाऱ्यांना बोलवून, पाण्याच्या अधिकाऱ्यांना ठोस सांगून की मला हा प्रश्नच संपला पाहिजे असं हेमंत भाऊंनी सांगितलं होतं. ते सांगितलं त्यावेळेस मी होतो रात्री 2:30-3 वाजता की ॲट अ टाईम एका वेळेस 45 ठिकाणी खोदलेलं होतं, पण तो प्रश्न मार्गी लावला. आणि तिथं आज पाण्याचा प्रश्न तो संपला आहे. आता जिथं असेल तिथं असंच आमदारांच्या माध्यमातून, गणेश बिडकरांच्या माध्यमातून आम्ही स्वतः झालो तर आम्ही तो करून, आणि तसंही आम्ही करणारच आहोत. कारण जो काय प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे, नागरिकांसाठी हे केलं पाहिजे. आणि पाणी प्रश्न तर पहिला सुटला पाहिजे तिथला. जेवढ्यांना अडचण येईल तेवढ्यांना आम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतच राहणार. तुम्ही आता खूप कॉन्फिडेंटली म्हणता की आम्ही ते करणारच, आम्ही ते होणारच. हे काय, कशातून कॉन्फिडन्स येतो नेमका एवढा? मागं माझ्यात मोठी लोक म्हणण्यापेक्षा मागं मला हेमंत भाऊंकडनं संयम शिकलो. हेमंत भाऊंनी जे कामं सांगितलं ते भाऊंच्या माध्यमातूनच कायम पार पडलं. दादा मदत करतात, मुरलीअण्णांची मदत असते. आता परत बिडकर साहेब तर आमच्या पॅनलमध्येच येतील आले तर, म्हणजे आम्ही जर तिकीट दिलं भारतीय जनता पार्टीने मला तर बिडकर साहेब माझ्याबरोबर असतील. तर ते जे ताकद मिळते ना त्याच्यामुळं, आणि भारतीय जनता पार्टी मुळात
भारतीय जनता पार्टीमुळं तो एक जोश येतो की आपण करूच शकतो. कारण भारतीय जनता पार्टी पुणे शहराला खूप काही करायचा प्रयत्न करते आणि ते पार पाडलेलंच आहे त्यांनी आत्तापर्यंत जे जे बोलले ते. तुमच्याकडे एवढं मोठं हे आहे की म्हणजे वास्तू आहेत, लाल महाल असेल किंवा कसबा गणपती आहे, इथं पर्यटनाला चालना देण्यासाठी अजून काही गोष्टी करणं गरजेचं आहे. वाहतुकीचा प्रश्न सुटला तर पर्यटनाचं बरंचसं तिथं पब्लिक येण्याचं खूप तुम्हाला हे करता येतील. म्हणजे तिथं स्टॉप करण्यात येतील, तिथं फिरायला दाखवायला सगळं हे करता येईल, गाईड्स करण्यात येतील. पण तो वाहतुकीचा प्रश्न सुटत नाही म्हणून हे बाकीचे प्रश्न सुटत नाहीत. वाहतुकीचा सुटला तर तो लवकर हे प्रश्न पण संपतील. म्हणजे फक्त भुयारी मार्गच त्याच्यावर भुयारी मार्ग असू असेल, शकतो असं वाटतं. हां जास्त, कारण तिथं रोडच तेवढा नाही आहे ना. परत बाकीच्या सगळ्या मार्केट एरिया आहे, कमर्शियल जास्त आहे, त्या भागातनं पुढं मग रस्ता आणि पूल उभे राहणार कसे. आणि शनिवारवाड्याचं रिस्ट्रिक्शन परत ते पण येत ना. आता शनिवारवाड्याचा दर निवडणुकीला तुम्ही बोलताना बोललेच, मग दर निवडणुकीला एकच मुद्दा येतो की शनिवारवाड्याच्या 300 मीटरमधली बंदी कधी हटणार. तर ह्याच्यासाठी काही प्रयत्न होणं गरजेचं आहे. प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि प्रयत्न केलेत आत्तापर्यंत, खूप वेळा केलेत. मागच्यांनी तर खूप काही केलंच नाही, ते तसंच पडून होतं. पण आत्ताच्या माध्यमातून हे गेल्या 2-4 वर्षात 5 वर्षात तर खूप काही प्रयत्न केले गेले. तो प्रश्नही लवकरात लवकर संपेल अशी आशा आहे की लवकरात लवकर संपेल. पण तो आता तुम्ही निवडणुकीला इच्छुक आहात, पक्षाने उमेदवारी दिली तर लढणार आहात. मग तर या प्रभागासाठी तुमचं विजन काय असणार आहे नेमकं, किंवा मला नागरिकांसाठी हे 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 करायचं आहे आणि ते बघूनच लोक मतं देणार आहेत. मला नागरिकांसाठी 24 तास अवेलेबल राहायचं आहे. दुसरा प्रश्न असा की नागरिकांना ज्या ज्या गोष्टींची अडचण येते त्यासाठी मी जरी हजर नसलो तरी तिथं माझ्या माणसाला 5व्या मिनिटाला कळल्यानंतर त्यांनी तिथं जाऊन तो प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं राहिलं तर नळ, रस्ता, म्हणजे पाणी, रस्ता, ड्रेनेज लाईन किंवा काही म्हणजे स्लम एरियाज असतील तिथं काही प्रॉब्लेम्स असतील ते करणं, हे फास्टमध्ये काम करून घेणं आणि तेवढ्या ह्याने वागणं. आणि मुळात जे काम करू ते पुढचं असं नाही की बाबा आज नगरसेवक झालो आणि 5 वर्षांनी नसलो तर सगळं काही संपलं. तर ते विजन ठेवून असं झालं पाहिजे की पुढची 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे कोणी केलं तर हे अमुक अमुक या व्यक्तीने केलं, असं लक्षात राहण्यासारखं काम करून जायचं आहे. आणि खूप काही अशी काही आयुष्यभर मला पुढची काही पिढी नाही दाखवायची की बाबा माझा मुलगा येईल, हे येईल, ते येईल. त्यामुळे जे काय करायचं ते मीच करणार आणि जे काही होईल ते माझाच ठसा उमटवणार आणि मी माझा ठसा उमटवून बाजूला होणार. असं काम करायचं की त्या ह्याच्यात लक्षात राहिलं पाहिजे लोकांच्या. कदाचित म्हणजे आता तुम्ही महायुतीकडून लढणार आहात, महायुती होते भाजप शिवसेनेची, कदाचित तुमच्या विरोधात तुमचे पारंपरिक विरोधकांचा चिरंजीव होऊ शकतात. या लढतीकडे कसं पाहता, ते जर झाली तर? नाही, आपली जी लढाई आहे आता कोण येतं आहे हा विचार करण्यापेक्षा मला काय करायचं आहे हा विचार माझा महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला काय करायचं आहे हे ठरलेलं आहे आणि मी काय करणार आहे हे सगळं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं मला लढाई कोण समोर आहे हा विषयच माझा नाही आहे. मी हा विचारच करत नाही की कोण समोर लढणार आहे. मी हा विचार करतो आपल्याला लढायचं पण आहे आणि जिंकायचं पण आहे. त्यामुळे कोण येणार आहे याचा विषय मी कधी घेतलाच नाही, माझ्या डोक्यात पण नाही येत तो विषय. मला लोक विचारले तरी मी सांगतो मला काही फरकच कशाचा पडत नाही आहे. कारण कोण येणार आहे ह्याचा विचार करणं मी माझा वेळ घालवण्यापेक्षा मी कसा येईल ह्याच्यात वेळ घालवीन ना. वाटतं तुम्ही काम केलेलं आहे सगळं आहे की पक्षाकडून उमेदवारी मिळेल, काय कशावरून कॉन्फिडन्स आहे एवढं की मला मिळेल पाहिजे बाबा? पक्ष म्हणजे मी तुम्हाला सांगू का की जे 10 वर्षात मी काम केलं आहे, ज्या 10 वर्षात मी हे सगळ्या गोष्टी मी पार पाडल्यात, म्हणजे काम सांगायचं आणि ते छोटू वडकेने काम करायचं एवढंच आजपर्यंत केलं आहे. आणि त्या कामात कधीही दुजाभाव केला नाही की मलाच का सांगितलं, मलाच काय. मला माझ्या नेत्यांनी सांगितलं आहे मला ते काम करणं गरजेचं आहे आणि मला माझ्या पक्षाने सांगितलं आहे. त्या पक्षाचं पहिलं ऐकणं माझ्यासाठी शिरसावंत आहे. त्यामुळे मी पहिलं ते काम करून मोकळा झालेलो असून त्यामुळे मी म्हणतो की उमेदवारी मला मिळेल. खरं तर म्हणजे काही जणांचं असं असतं की प्रश्न विचारला की विचार करून बोलायचं, हे करायचं ते करायचं. मात्र तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर बिनधास्तपणे उत्तरं देता. राजकारणात हे थोडंसं अडचणीचं होऊ शकतं असं वाटत नाही? काहीच बोलायचं नाही वाईट, आपल्या जे मनात आहे तेच बोलून मोकळं व्हायचं. कोणाबद्दल आकस ठेवायचं नाही, कोणाबद्दल वाईट ठरवलेलंच नाही आहे काही बोलायचं.
तर मग घाबरायचं कशाला, म्हणजे आहे मनात ते बोलून मोकळं व्हायचं. उगाच लोक न बोलल्यानं माझ्या तोंडी आणून बसवतात, तर मी बोललेलं तर ठामपणे बोलतोच आहे ना. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आता सगळं प्रचाराची किंवा घरोघरी जाऊन इच्छुकांना तर जास्त घरी जावं लागतं असं दिसतंय. तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर हे होते देवेंद्र उर्फ छोटू वडके, जे प्रभाग 24मधून लढण्यासाठी तयार आहेत. पक्षाने उमेदवारी दिली तर नागरिकांनी देखील त्यांना आशीर्वाद द्यावा, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. पुन्हा भेटूयात एका नवीन पाहुण्यासह त्यांच्या प्रभागासाठीचं असणारं व्हिजन घेऊन. तोपर्यंत तुम्ही हा आपला व्हिडिओ कुठल्याही प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर आम्हाला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.